एक महत्त्वाची बातमी, संभाजीनगरात उमेदवारी न मिळाल्याने भाजप प्रचार कार्यालयात महिलांचं उपोषण सुरू आहे। शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। आमचं काम असून आम्हाला तिकीट का दिलं जात नाही असा सवाल उपोषणकर्ते विचारतात। पक्षाची शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार असं किशोर शितोळे यांनी म्हटलं। उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक महिला उमेदवारांना अश्रू अनावर झाले। तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही। मग मीच का गरीब महिला सापडले यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्याला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं। आता ही एससी महिला आहे, हिचं तिकीट कापलं, कुठून बाहेरून आणला उमेदवार, त्याच्या बायकोला दिलं। का असं केलं? ही 10ला पुरून निघेल, ही 10ला पुरून निघेल, या 10ला पुरून निघतील। मग एवढं सक्षम महिला असताना तुम्हाला दुसऱ्या महिलांना आणायची गरज का पडते? तुम्ही 2 दिवस आहेत अजून, एबी फॉर्म दिला असेल, तो चालत नसेल तर दुसरा एबी फॉर्म छापा आणि आमच्या महिलांना न्याय। उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलंय। मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असंही कृपाशंकर सिंह म्हणतात। भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारतीय? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणारं असं सचिन अहिर यांनी म्हटलंय। यांचा माज निवडणुकीत उतरवल्याशिवाय राहणार नाही असंही अहिर म्हणाले। भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषेची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार। मुंबईसाठी, मुंबईच्या मराठी माणसासाठी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी स्पष्ट भूमिका अनेकदा केलेली आहे। पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे। मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटम साहेब, आशिष शेलार साहेब यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे मला वाटतं जी गोष्टच नाही त्या गोष्टीला त्या ठिकाणी पुढे आणून विकासावर आपल्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून हा लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न